हॅलो. जर्मन वर्मनच्या आजच्या भागात मी बोलणार आहे जर्मनीतल्या मला आवडलेल्या संग्रहालयांबद्दल. म्युझियम्स हा जर्मनीतल्या पर्यटनाचा आणि इथे राहताना भेट देण्यासाठी अत्यंत आमचा आवडता भाग आहे. वेगवेगळी म्युझियम्स बघणे हा टेक्नॉलॉजीबद्दलची असतील, नंतर हिस्ट्रीची असतील किंवा अजूनही मग आर्टबद्दलची असतील. यातले प्रत्येकाचे आवडीचे विषय वेगवेगळे असू शकतात. आमच्या आवडीनुसार अर्थात ती जास्त पाहिली आहेत म्युझियम्स आणि अ, एका आम्ही जिथे राहतो त्या भागातली जास्त पाहिलेली आहेत इतर याच्यापेक्षा. त्याच्यामुळे मी असं नाही म्हणू शकत की मी सगळी संग्रहालयं पाहिली आहेत किंवा बहुतांशी पाहिली आहेत असं. बरीच पाहिली आहेत आणि तरी अजून बघायची बरीच राहिलेली आहेत. पण या सगळ्यांमध्ये मला आवडलेल्या संग्रहालयांबद्दल थोडक्यात सांगणार आहे. म्हणजे तुम्हालाही कधी तिथे भेट द्यायची असेल तर तुमच्याकडे त्यातले एक पॉइंटर्स राहतील. म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ठरवता येईल किंवा तुम्हाला तिथे भेट जरी द्यायची नसेल तरी एक अंदाज येईल की काय वेगवेगळ्या प्रकारची संग्रहालयं इथे आहेत आणि कशी ती उभारली गेली आहेत आणि त्याच्याबद्दलचे माझे विचार पण मी मांडणार आहे. सगळ्यात पहिलं जे म्युझियम माझं आवडतं आहे आणि जे कदाचित आता मी 3-4 वेळा भेट दिली आहे म्हणून मी त्याबद्दल सांगते आहे ते म्हणजे मर्सिडीज म्युझियम, जे आहे स्टुटगार्टमध्ये. तर आता अर्थातच मर्सिडीज म्हणजे कार ब्रँड आणि त्या कार्स असतील हे आहेच. पण सायकलच्या शोधापासून तर आत्ताच्या लेटेस्ट गाड्यांपर्यंतचे सगळा जो ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा प्रवास आहे तो पूर्ण त्याच्यात उलगडून दाखवलेला आहे त्या एका म्युझियममध्ये. आणि हा माझा अत्यंत आवडता भाग होता. जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हा खरंच भारावून गेले होते. सायकलचा शोध मुळात इथे जर्मनीतच लागलेला आहे आणि सायकलच्या शोधानंतर पहिली ऑटोमोबाईल इथे जर्मनीत चालली आहे, जी बेर्था बेन्झ म्हणजेच कार्ल बेन्झची बायको, मर्सिडीज बेन्झमधला जो बेन्झ आहे तो आणि त्याची बायको बेर्था बेन्झ तिने ती पहिल्यांदा इथे चालवली आणि तिथे तो इथला ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा सगळा प्रवास सुरू झाला. मग सायकल ते ऑटोमोबाईल ते पुढे सगळं वेगवेगळे वाहनांचे प्रकार, म्हणजे गाडीपासून तर ॲम्ब्युलन्स आणि ट्रक आणि असे त्यातले जे काही सगळं इव्हॉल्युशन आहे, ती जी उत्क्रांती आहे त्या सगळ्याबद्दल आणि त्यासोबतच पॅरलली झालेल्या इतरही तंत्रज्ञानाच्या उत्क्रांतीबद्दल ते सुद्धा तिथे सांगितलेलं आहे. साधारण 8 मजली म्युझियम आहे हे आणि त्या म्हणजे फक्त गाड्या असं नाही आहे. तिथली ऑडिओ गाईड पण, म्हणजे आता ऑडिओ गाईड एवढी प्रत्येक वेळेला आम्ही वापरत नसलो तरी ऑडिओ गाईड पण पहिल्यांदा मी पूर्ण ऐकलं होतं तेव्हा ते छान सगळं वाटलं होतं. इंग्लिश जर्मन दोन्हीमध्ये ते अव्हेलेबल आहे आणि त्या मानाने तिकीटही तसं माफक आहे. आत्ता सध्याचं अर्थात मला माहिती नाही, पण तेव्हा तरी वाटलं होतं. आणि त्या सगळ्या म्हणजे आणि ते सगळं ज्या पद्धतीने डिस्प्ले केलेलं आहे ते सुद्धा खूप छान आहे. म्हणजे कसं संग्रहालय असावं याचा परिपाठ असे जे वेगवेगळे आहेत, म्हणजे ते हे काही एकमेव नाही आहे, पण हे वन ऑफ द डेफिनेटली आहे माझ्या लिस्टमधलंही, की अतिशय छानपणे ठेवलेल्या वस्तू आणि त्याच्याबद्दल लिहिलेली माहिती, त्या ऑडिओ गाईडमधनं उपलब्ध होणारी सगळी माहिती, हे सगळंच छान आहे. म्हणजे अख्खा दिवस पाय तुटेपर्यंत ॲक्च्युली वेळ जातो तिथे असं आहे. आणि मुलांसाठी काही वेगळ्या ॲक्टिव्हिटीज तिथे आहेत वगैरे. तर त्यांनी ज्या पद्धतीने विचारपूर्वक ते सगळं मांडलेलं आहे आणि त्यातनं जो काही इतिहास आपल्यासमोर हळूहळू उलगडत जातो आणि मग त्याशिवाय अर्थातच त्यातला फन फॅक्ट म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या बघायला मिळणे, म्हणजे लहान मुलांच्या भाषेत कूल गाड्या बघायला मिळणे, मग फॉर्म्युला 1 असतील, फरारी असतील, ते सगळ्याच मर्सिडीज अर्थातच वेगवेगळ्या. त्याच्यामुळे म्हणजे ब्रँड व्यतिरिक्त सुद्धा मुळात तो सगळा जो काय प्रवास आहे त्याच्याबद्दल मला ते छान वाटतं आणि अर्थात त्या गाड्या बघायला मिळणे हे सुद्धा. त्याच्यानंतर अर्थात मी आता बघून पुन्हा काही वर्ष झालेली आहेत, त्याच्यामुळे जर माझी गाड्यांची नावं एखादी इकडे तिकडे झाली असतील तर समजून घ्या. हे झालं मर्सिडीज म्युझियमबद्दल. आता हे आहे तंत्रज्ञान आणि अशीच काही अजूनही म्युझियम आहेत. आता इथे स्पायर म्हणून एक गाव आहे, तिथे एक असंच टेक्निक म्युझियम किंवा ऑटो म्युझियम म्हणून जे आहे तिथेही पुन्हा अशा बऱ्याच गाड्या ठेवलेल्या आहेत आणि ते एखाद्या ब्रँडची स्पेसिफिक नसल्यामुळे तिथे
वेगवेगळ्या गाड्या आणि पुन्हा तेच सगळं हे बघायला मिळतं. तिथे विमानही आहेत बघायला. काही ठिकाणी तिथल्या एका ठिकाणी सिन्साईन पण एक आहे. मी नंतर सगळी लिस्ट देते खाली डिस्क्रिप्शन किंवा कमेंट्समध्ये. सिन्साईनला एक म्युझियम आहे, तर तिथेही साधारण असंच म्हणू शकतो आपण की गाड्या आणि हे आहे. ही म्युझियम चांगली आहेत, पण एकमेवा म्हणजे अशी मला जेवढं असं भारावून टाकलं होतं मर्सिडीज म्युझियमनी तसं यांच्या बाबतीत झालं नाही. एकदा जायचं, छान गाड्या बघायच्या, अगदी तिथे रणगाडे वगैरे सुद्धा बघायला मिळतात आणि ते सगळं बघायचं असं मला साधारण ते वाटलं होतं. लहान मुलांना अर्थातच मजा येते. तिथे ट्रेन आहेत, म्हणजे तेही छानच आहेत म्युझियम. तिथे ट्रेन्स आहेत, नंतर इंजिन बघायला मिळतं, त्याच्यात चढायला मिळतं 1-2 याच्यात, तर विमानाच्या पंखावर चालता येतं वगैरे. तर या सगळ्या दृष्टीने छानच आहेत. पण एखाद्या 2 वेळा बघून मग नंतर हळूहळू त्यातला तोचपणा जाणवायला लागतो, असं त्यांच्या बाबतीत होतं. त्याच्यानंतर मानहाईममध्ये एक टेक्निशिया म्युझियम, म्हणजे त्याला टेक्निकल म्युझियम नाव आहे, ते एक आहे. आणि तेही म्युझियम अतिशय छान आहे. म्हणजे वेगवेगळे प्रयोग जे आपण म्हणतो, सायन्सचे प्रयोग आपले विज्ञानाचे, ते काही तिथे ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर प्रिंटिंग मशीन, म्हणजे मुळात पुन्हा जर्मनीतच टेक्नॉलॉजी त्याची डेव्हलप झाली आणि त्या प्रिंटिंग मशीनचं सगळं तिथे ठेवलं आहे. तिथे ॲक्च्युली लहान मुलांना ते त्या प्रिंटिंग मशीन कशा होत्या ते दाखवतात, त्याचे डेमो बघता येतात. तसंच नाणे तयार करण्याच्या मशीनबद्दल आहे आणि असे वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी, मॅथेमॅटिक्सचे काही प्रयोग आहेत, फिजिक्सचे आहेत आणि अशा वेगवेगळ्या फ्लोअरवर पुन्हा तेही केलेलं आहे आणि खूप मोठं आहे. त्याच्यामुळे तेही एक मी म्हणेन की चांगलं म्युझियम आहे. अर्थात मी आत्ता हे सगळं तंत्रज्ञान रिलेटेड याच्याबद्दल बोलते आहे. आणि अशी अजूनही काही ठिकाणी म्युझियम्स आहेत जी मी बघितलेली नाहीत किंवा तेवढी अशी हे नाही आहेत म्हणून. त्याच्याशिवाय आता हिस्ट्री रिलेटेड बर्लिनमध्ये अर्थात बरीच म्युझियम्स आहेत आणि मी बर्लिन खूप वर्षांपूर्वी पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे मला तेवढं नक्की आठवत नाही आहे प्रत्येक म्युझियमबद्दल. पण काही म्युझियम फार सुंदर होती हे मला डेफिनेटली आठवत आहे. सुंदर म्हणजे त्या पुन्हा तेच की योग्य लिहिलेली माहिती, खूप गर्दी नसलेली ती सगळी जागा आणि त्याच्यामुळे अर्थात तो इतिहास सगळा बऱ्यापैकी आपण काळा इतिहास ज्याला म्हणू शकतो असा आहे, पण तरीही त्याबद्दल सगळं लिहून काढणे आणि मग ज्यू लोकांच्या बद्दलची ती माहिती आणि या सगळ्याच यांनी तेही एक म्हणजे तिथली काही म्युझियम चांगली आहेत, पण मला एक असं नाव किंवा इतके डिटेल्स आता आठवत नाही आहेत. तसंच ड्रेस्डेन नावाच्या शहरात पुन्हा 2-3 म्युझियम आहेत, 2 म्युझियम आहेत बहुतेक तरी, आणि तीही खूप छान आहेत. तिथल्या काही ठिकाणी तर आपल्याला तो स्पेसिफिक स्लॉट बुक करून मग जावं लागतं. अतिशय सुंदर तिथे पुन्हा वेगवेगळे राजे राजवाड्यांच्या काळातल्या त्यांच्या गोष्टी आणि असं काय काय ठेवलेलं आहे त्याची पुन्हा माहिती आहे. त्याच्यामुळे तीही दोन्ही म्युझियम ड्रेस्डेनमधली बघण्यासारखी आहेत. एक बहुतेक हिस्ट्री म्युझियमच नाव आहे. त्याच्यानंतर BMW म्युझियम पण एक आहे, एक पोर्शे म्युझियम आहे जे मी स्टुटगार्टमधलं पाहिलं नाही आहे, पण ते मर्सिडीज एवढं मोठं नाही आहे असं ऐकून आहे. त्याच्यानंतर पुन्हा मी जरा ऑटो याच्यावर गेले. मी अजून बऱ्यापैकी नवीन आहे यूट्यूबच्या फॉर्मॅटला, त्याच्यामुळे हे जर थोडंसं इकडे तिकडे झालं असेल तर प्लीज तेवढं समजून घ्या. यावर सगळ्यावर प्रयत्न अर्थातच मी करते आहे. त्याच्यानंतर हे झाले आता टेक्निकल. अजून हिस्ट्री आणि अशाच यांनी एक कार्लसरूहमध्ये म्युझियम आहे, बाडिश लँडेसशाऊ म्युझियम नाव आहे त्याचं, जे तिथल्या श्लॉसमध्ये आहे आणि तेही खूप छान म्युझियम आहे. नुसतं असं जाऊन शांतपणे बघण्यासाठी. एक तर ते टिपिकल टुरिस्ट लोकांच्या याच्यात फारसं नसलेलं असं आहे, त्याच्यामुळे तिथे गर्दी कमी असते. तिकीटही तसं पुन्हा माफक आहे आणि तिथे आत गेल्यानंतर म्हणजे आर्किओलॉजीच्या शोधातल्या गोष्टी ठेवलेल्या आहेत किंवा पूर्वीच्या काळी कसे दुकानं होते, कशा त्या वस्तू ठेवल्या जायच्या आणि ती सगळी ती जी मांडणी छान करून ठेवलेल्या त्या वस्तू आहेत, तिथे आपण ॲक्च्युली त्या काळात पोचल्यासारखं वाटतं. तिथेही थोडंफार पुन्हा गाड्या आणि याचं, कारण उत्क्रांती सगळी जी काय किंवा वर्ल्ड वॉर आणि या सगळ्यांनी जे काय माहिती येते ती तिथेही येते, पण तिथे ह्या बाकीच्याही गोष्टी आहेत आणि त्याही खूप छान मांडलेल्या आहेत. म्हणजे मला ते 2-3 सेक्शन तर तिथले अगदी डेफिनेटली असे झाले होते की हे खूप छान आहे आणि ते बघायला छान वाटलं होतं. त्याच्यानंतर डाखाऊ हा एक म्युझियम
अगदी डिरेक्टली नाही म्हणता येणार, पण तरीही तशातली जागा की जे कॉन्सन्ट्रेशन कॅम्प होते महायुद्धाच्या काळातले, तिथे ते खूप अंगावर काटा आणणारी ती जागा आहे. पण तिथलेही आतमध्ये जे काही सेक्शन्स आहेत जिथे काही तसं ठेवलेले आहेत म्युझियम्स आणि हे माहिती आणि असं, तेही सगळे त्रासदायक. पण नेहमी मला असं वाटतं जर्मनीत की ती सगळी तो सगळा इतिहास पुसून टाकून किंवा त्या दृष्टीने सगळे प्रयत्न करून आज पुन्हा हा देश उभा आहे, त्या सगळ्या पार्श्वभूमीनंतरही. त्याच्यामुळे आणि ते आपल्याकडून पुन्हा होणार नाही याची काळजी घेत, त्याच्यामुळे त्या गोष्टींकडे बघत माझ्या मते ते इतिहास एक तो समजून घेण्यासाठी तेही एक जागा अशी आहे की जे म्युझियम कम एक वेगळं त्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर मी आत्ता आणि मुख्य जर्मनीतल्या म्युझियम्सबद्दल बोलते आहे, कारण इतरही ठिकाणी काही काही म्युझियम्स आहेत, पण आत्ता मुख्य इथल्या यांच्याबद्दल. त्याच्यानंतर काही ओपन एअर म्युझियम आहे, जे आहे ब्लॅक फॉरेस्टमधलं मी एक पाहिलेलं आहे, गुटाख नावाच्या गावात. ओपन एअर म्युझियम म्हणजे तिथे वेगवेगळ्या प्रकारची घरं पूर्ण बाहेरच आहे, ते एखाद्या बिल्डिंगमध्ये नाही आहे, तिथे वेगवेगळी घरं बांधलेली आहेत जी त्या त्या काळाचं प्रतीक म्हणून बांधलेली आहेत. आणि मग पूर्वीच्या काळी कपडे कसे वाळत घालायचे किंवा जेव्हा आत्तासारखी उपकरणं नव्हती तेव्हा स्वयंपाक कसा केला जायचा, असं सगळं ते जे काय मांडून ठेवलेलं आहे. प्रत्येक घराघरात त्या वेगवेगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत, कुंभारकाम कसं करतात आणि या सगळ्याबद्दल. तर तेही असं एक सहज म्हणून आणि मुलांनाही काही वेगळं बघायला जर हवं असेल तर त्या दृष्टीने पण ते एक चांगलं म्युझियम आहे. त्याच्यानंतर चॉकलेट म्युझियम जे कलोनमध्ये आहे आणि तेही म्हणजे पुन्हा मुलांना आवडेल असं आहे आणि खूप काय म्हणतात अगदी जगात भारी असं अगदी नसेल कदाचित, पण एकूण छान मजा वाटावी असं फन फॅक्ट म्हणून छान आहेत. तिथेही चॉकलेटचं प्रोडक्शन आपल्याला बघता येतं वगैरे, त्याच्यामुळे मुलांनाही आवडतं आणि आपल्यालाही अर्थात बघायला आवडतं चॉकलेट कसे बनतात हे बघायला. आणि अशी बरीच शिवाय स्विसमध्येही म्युझियम्स आहेत आणि इतरही आहेत. मी आत्ता मुख्य जर्मनीबद्दल बोलले आहे. त्यानंतर म्युनिकमध्ये आत्ता आम्ही एवढ्यात गेलो होतो ते म्हणजे एझो सुपरनोव्हा नावाचं जे प्लॅनेटोरियम आहे तिथलं, म्हणजे युनिव्हर्सिटीतलं. पण तिथेच एक्झिबिट्स पण आहेत आणि त्या एक्झिबिट्समध्ये त्यांनी जी काही छान माहिती दिलेली आहे पुन्हा खगोलशास्त्र, अंतराळ आणि आपले सगळे मिशन वेगवेगळे त्यांचे, या सगळ्याबद्दल मानवाचं कुतूहल का आहे या सगळ्या याच्याबद्दल तेही खूप छान वाटले. ते तर फुकट आहे, 2-1 तास सहज छान तिथे आरामात जाऊ शकतात अशी ती जागा आहे. आणि अजून माझ्या मते असतील तर मी नंतर एखादा पार्ट 2 पण करेल, पण ही एक साधारण माझी यादी. पुन्हा हेच आहे की प्रत्येकाच्या आवडीनुसार त्यांना किती म्युझियम कसे बघायला आवडतात याबद्दल. मी आर्ट म्युझियमबद्दल इथे फारसं बोलले नाही आहे, कारण काही मी पाहिलेली आहेत जर्मनीच्या बाहेरची, पण मला टिपिकल त्या चित्रांमधली तेवढी जाण नसल्यामुळे मला त्यातला तो वेगळेपण कदाचित समजून घेता आलं नव्हतं. पण जनरल अशी काही आणि किंवा ही जी मी म्हटलं एक बाडिशा लँडस म्युझियम वगैरे इथे थोडीफार, किंवा ड्रेस्डेनच्या म्युझियममध्ये इथे आर्टचाही पार्ट आहेच, म्हणजे ते हिस्ट्री कम आर्ट असं दोन्ही त्याच्यात दिसून येतं. पण जी अगदी टिपिकल फक्त पेंटिंग्स किंवा अशा याची आहेत त्याच्यात मला तेवढी त्याची जाण नसल्यामुळे मी ती फारशी पाहिलेली नाही आहेत. मी मुख्य माझ्या आवडीनुसारची जी काय आहे आणि त्यानुसारची ही यादी दिलेली आहे. आणि या सगळ्या म्युझियम्समध्ये अर्थातच एक 2 ज्या कॉमन आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्या अशा आहेत की अत्यंत स्वच्छता. म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे जाणवतं की काय कमालीची स्वच्छता इथे मेंटेन केलेली असते. दुसरं म्हणजे नीट ऑडिओ गाईड असतात, माहितीचे फलक लिहिलेले असतात सगळीकडे, ते जर्मन आणि इंग्लिश दोन्ही भाषांमध्ये असतात. आणि हो, जर तुम्ही जर्मन शिकत असाल तर अवश्य प्रयत्न करा की तुम्ही म्युझियममध्ये गेल्यानंतर जर्मन पाट्या वाचाल, मग इंग्लिश वाचू शकता. हा एक एक्सरसाइज म्हणूनही तुम्ही बघू शकता, कारण मला अनेक जण भाषेबद्दलही अनेकदा विचारत असतात आणि मी बरेचदा दोन्ही वाचते. कधी कधी मूडनुसार असतं, पण हा एक जस्ट थोडासा एक्स्ट्रा पॉईंट की म्युझियममध्ये तर हो, माहिती सगळी दिलेली असते व्यवस्थित, ती एक गोष्ट मला आवडते. त्याच्यानंतर लोक
प्रत्येक जागेवर तिथे फोटो काढत नसतात. ही अजून एक गोष्ट की हे मी मागच्या 1-2 याच्यात असं पाहिलं होतं. जयपूरमधल्या काही म्युझियममध्ये वगैरे जेव्हा मी गेलो तेव्हा स्वच्छता अजिबात नव्हती. अनफॉर्च्युनेटली हे म्हणावं लागतं, असं वाईटही वाटतं हे म्हणताना. पण खरंच तिथली ती स्वच्छता म्हणजे टॉयलेट्स अव्हेलेबल नसणे तिथे किंवा जे असणे ते अत्यंत खराब असणे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर इथली ती सगळी स्वच्छता आणि तो सगळा ओव्हरऑल सगळा वेल मेंटेनन्स आणि लोकांचे फोटो न काढणे. म्हणजे फोटो अर्थातच तुम्ही म्युझियममध्ये गेल्यानंतर थोडेफार फोटो काढाल हे समजून घेऊ शकतो आपण, पण इतके एका स्टेजला ते लोकांचे अति होऊ शकतात काही ठिकाणी की जे मला इथे कमी होताना दिसतं. आणि म्हणून मला ते असं वाटतं की ते तिथलं खरंच वाचण्याचा, ते बघण्याचाही आनंद घेता येतो. नुसते फोटो काढण्यासाठी आपण म्युझियमला जायचं नसतं किंवा ते फोटो फक्त इंस्टाग्रामवर टाकण्यासाठी. मी स्वतः खूप सोशल मीडिया वापरते, पण तरी फक्त ते एकमेव हा उद्देश नसतो. म्युझियमला मी मुळात आधी भेट देते म्युझियम म्हणून आणि म्हणून आज हे अर्थातच एका यूट्यूबच्या माध्यमातून सांगावं असं वाटलं म्हणून. तर हे सगळे आहेत आणि प्राईस वाईजही काही म्युझियम्स आहेत की जिथे खरंच जरा जास्त किंमत आहे, पण बरीचशी अशी आहेत की जिथे मॉडरेट ते कमी किमती आहेत किंवा मी म्हटलं तसं काहीतरी असे आहेत की जिथे अगदीच किंमत नाही आहे, काहीच विशेष फी नाही आहे. त्याच्यामुळे तोही एक मुद्दा. आणि हां, हे सगळे माझे म्हणजे सगळे कॉमन आवडते मुद्दे आणि एकूणच आवडलेली म्युझियम्स याच्याबद्दल. सध्या पुन्हा व्हिडिओ तसे कमी होत आहेत, पण लवकरच पुन्हा ते अजून जास्त घेऊन येण्याचा प्रयत्न करेन आणि तोपर्यंत इंस्टाग्रामवर रील्स आणि लेख येतच राहतील. थँक्यू.